सदर घटना काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही। ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही। धन्यवाद। सिद्धार्थ हा एक महत्त्वाकांक्षी तरुण होता। तो लहानपणापासूनच मोठं यश मिळवायचं स्वप्न पाहत होता। अभ्यासात हुशार असूनही त्याला सततच अपयश येत होतं। पहिलं अपयश त्याला 10वीतच आलं। सिद्धार्थ शाळेत खूप मेहनत घ्यायचा, पण 10वीच्या परीक्षेत त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले। त्याचे मित्र मोठ्या कॉलेजमध्ये गेले, पण त्याला मात्र साध्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला। त्याला वाटलं की मी मेहनत करूनही मागे राहिलो। त्याला दुसरं अपयश नोकरीमध्ये आलं। त्याने कॉलेज पूर्ण केलं, पण चांगली नोकरी मिळत नव्हती। अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण प्रत्येक वेळी नकारच मिळायचा। लोक म्हणायचे, सिद्धार्थ तो अजून काहीतरी शिकायला हवं होतं। तो निराश झाला। त्याला आणखीन एक तिसरं अपयश आलं, ते म्हणजे व्यवसायामध्ये। सिद्धार्थने ठरवलं की नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा। त्याने थोडे पैसे जमा करून लहानसा स्टार्टअप सुरू केला, पण अज्ञानामुळे, अनुभवाच्या कमतरतेमुळे तो तोट्यात गेला। त्याच्यावर कर्ज झालं। आता त्याला वाटू लागलं की आयुष्य संपलं। तो पूर्णपणे खचून गेला। घरी बसायचा, कोणाशी बोलायचं नाही। त्याचे आईवडील त्याच्यासाठी चिंतेत पडले। एका रात्री त्याच्या वडिलांनी त्याला बोलावलं आणि एक रबरी खेळण्याचा घोडा दाखवला, जे लहान लेकरं खेळतात। त्याने विचारलं, हा घोडा खाली का पडत नाही? सिद्धार्थने पाहिले, तो घोडा खाली वाकायचा, पण लगेच पुन्हा सरळ व्हायचा। वडील म्हणाले, बेटा तू पण असाच एक रबरी खेळण्याचा घोडा आहेस। कितीही वेळा अपयश आलं तरी तू पुन्हा उभा राहू शकतोस। अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकण्याची पहिली पायरी आहे। ते शब्द त्याच्या मनात घर करून गेले। त्याने परत एकदा पुन्हा प्रयत्न करण्याचं ठरवलं। सिद्धार्थने नवीन कौशल्य शिकला, जुन्या चुका सुधारल्या आणि पुन्हा नवीन व्यवसाय सुरू केला। काही महिन्यातच त्याला यश मिळू लागला। तो दिवस आला ज्या दिवशी त्याने स्वतःच्या मेहनतीने मोठं यश मिळवलं। तो स्वतःशीच म्हणाला, खरंच अपयश ही फक्त यशाची तयारी असते। या कहाणीतून आपल्याला हेच समजून येतं, अपयश म्हणजे हरल्याचा पुरावा नाही, तर पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे। तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये।